विचार करा, एक कायदा बनवला जातो तो न्याय देण्यासाठी. पण काय होईल जर त्याच कायद्याचा वापर कोणी वैयक्तिक सूळ उगवण्यासाठी किंवा आपापसातले वाद मिटवण्यासाठी एक शस्त्र म्हणून करू लागलं तर? बरोबर, याच नाजूक मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आणि एक अत्यंत महत्त्वाचा निकाल द्यावा लागला. आज आपण SC/ST अत्याचार कायद्याबद्दलच्या त्याच ऐतिहासिक निकालाचं विश्लेषण करणार आहोत. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे नाही का? याच्या भोवतीच तर सगळी कायदेशीर चर्चा फिरते. म्हणजे बघा, रोजच्या आयुष्यातलं एखादं साधं भांडण आणि जातीय द्वेषातून केलेला अपमान यातली नेमकी सीमारेषा कुठे आखायची, ह्या विश्लेषणात आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. या कायद्याची दोन रूपं आहेत. एकीकडे तो शोषित आणि पीडित लोकांसाठी एक मजबूत संरक्षक ढाल आहे, पण दुसरीकडे त्याचा गैरवापर होऊन तो वैयक्तिक वाद मिटवण्यासाठी एक शस्त्रही बनू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे या ढाल आणि शस्त्रामधला फरक स्पष्ट करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. ओके, तर चला, या कायद्याच्या दोन्ही बाजू काय आहेत त्या जरा नीट खोलात जाऊन समजून घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा कायदा समाजातील त्या घटकांना संरक्षण देण्यासाठी बनवलाय ज्यांना ऐतिहासिकदृष्ट्या भेदभावाला सामोरं जावं लागलंय. त्यांचा सन्मान आणि त्यांचे हक्क अबाधित राहावेत हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे. पण थांबा, असा एक वेगळा विशेष कायदा बनवायची गरजच काय होती? याचं उत्तर आपल्याला आपल्या इतिहासात सापडतं. आपल्या संविधानानं कलम 21 अंतर्गत प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा हक्क दिलाय, बरोबर? पण फक्त कागदावर हक्क देऊन शतकानुशतकांची सामाजिक विषमता काही संपत नाही. या भेदभावाच्या जखमांवर एका ठोस आणि कडक कायद्याचं मलम गरजेचं होतं आणि त्याच गरजेतून 1989 साली हा कायदा जन्माला आला. बरं, आता आपण थेट त्या केसकडे येऊया, ज्या केसमुळे ही सगळी चर्चा सुरू झाली आणि सुप्रीम कोर्टाला ह्या कायद्याचा अर्थ आणखी स्पष्ट करावा लागला. गोष्ट सुरू झाली बिहारमधल्या एका अंगणवाडी केंद्रातून. तिथे एक वाद झाला, पण प्रकरण वाढत गेलं. त्यात जातीवाचक शिवीगाळीचा गंभीर आरोप झाला आणि मग ते स्थानिक कोर्टातून हायकोर्टापर्यंत पोहोचलं. अखेरीस हे प्रकरण गेलं थेट सुप्रीम कोर्टात. आता इथे प्रश्न फक्त एका भांडणाचा नव्हता, तर अख्ख्या कायद्याच्या अर्थाचा होता. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. सुप्रीम कोर्टाने नक्की काय म्हटलं? त्यांनी या कायद्याचा अर्थ कसा लावला? चला पाहूया. कोर्टाने दोन साध्या पण खूप महत्त्वाच्या कसोट्या लावल्यात. पहिली म्हणजे हेतू, म्हणजे अपमान करण्यामागचा उद्देश तोच असायला हवा की समोरची व्यक्ती त्या विशिष्ट जातीची आहे म्हणून तिचा अपमान करायचा आहे. आणि दुसरी कसोटी आहे शब्दांची, म्हणजे जे काही अपमानास्पद बोललं गेलंय त्यात स्पष्टपणे जातीचा उल्लेख हवा किंवा ते शब्द जातीवर आधारित हवेत. या दोन्ही कसोट्या पूर्ण झाल्या तरच तो अपमान अत्याचार कायद्याच्या कक्षेत येईल. हे एक वाक्य आहे ते या अख्ख्या निकालाचा सार आहे. म्हणजे हल्ला त्या व्यक्तीवर आहे की तिच्या जातीवर आहे, हा फरक कोर्टाने अगदी स्पष्ट केलाय. याचाच अर्थ वैयक्तिक भांडणाला जातीय अत्याचाराचं लेबल लावता येणार नाही. तर कोर्टाने जेव्हा मेहता केसची फाईल बघितली तेव्हा त्यांच्या काय लक्षात आलं माहितीये? त्यांच्या लक्षात आलं की FIR मध्ये फक्त शिवीगाळ केली असं मोघम लिहिलं होतं. अरे पण नक्की काय बोलले, कोणते शब्द वापरले आणि का वापरले, त्यामागचा हेतू खरंच जातीय द्वेष होता का, याचं ठोस उत्तरच मिळत नव्हतं. म्हणूनच सबळ पुराव्याअभावी कोर्टाने ती FIR रद्द केली. ओके, हे सगळं झालं कायद्याच्या भाषेत. पण आपल्यासाठी, सामान्य माणसासाठी याचं नेमकं अर्थ काय? आपल्या रोजच्या जगण्यावर याचा काय परिणाम होतो? चला एक अगदी सोपं उदाहरण घेऊया. विचार करा, पार्किंगवरून दोन माणसांचं भांडण झाले. असं तर रोजच कुठेतरी घडत असतं, बरोबर? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. का नाही? कारण इथे भांडण्याचं मूळ कारण काय आहे? पार्किंग, जात नाही. जोपर्यंत त्या भांडणात जातीचा उल्लेख करून तू अमुक जातीचा आहेस म्हणून असं काही बोललं जात नाही, तोपर्यंत तो अत्याचार कायद्याखाली गुन्हा होत नाही. कायद्याच्या भाषेत याला एक भारी शब्द आहे, मेन्स रिया, म्हणजे गुन्हेगारी हेतू. कोर्टाने हेच सांगितलं की फक्त कृत्य महत्वाचं नाही, ते कोणत्या इराद्याने, कोणत्या मानसिकतेतून केलंय हे सिद्ध झालं पाहिजे. पार्किंगच्या भांडणात गाडी चुकीच्या जागी लावल्याचा राग असतो, जातीय द्वेष नसतो. हाच तो मेन्स रियामधला फरक आहे. मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय? कोर्टाने नक्की कोणता समतोल साधायचा प्रयत्न केलाय? या निकालातून आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. प्रत्येक अपमान अत्याचार नसतो. 2. त्यामागे जातीय द्वेषाचा हेतू सिद्ध झाला पाहिजे. 3. जातीचा स्पष्ट उल्लेख करणारे शब्द वापरले गेले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
4. कायद्याचा वापर त्याच्या मूळ उद्देशासाठीच म्हणजे न्यायासाठीच झाला पाहिजे. कारण जेव्हा अशा कायद्याचा गैरवापर होतो तेव्हा 2 मोठ्या गोष्टी घडतात. पहिलं म्हणजे एका निरपराध माणसाला विनाकारण त्रास होतो आणि दुसरं जे जास्त गंभीर आहे ते म्हणजे कायद्याची विश्वासार्हता कमी होते, ज्यामुळे ज्यांना खरोखरच संरक्षणाची गरज आहे त्या खऱ्या पीडितांच्या केसेसकडेही संशयाने पाहिलं जाऊ शकतं. आणि हाच तो प्रश्न आहे ज्यावर फक्त कोर्टाने नाही तर आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून विचार करायला हवा. जातीभेद संपलाच पाहिजे यात शंका नाही, पण न्यायाच्या लढाईत कायद्याचा वापरही जबाबदारीने आणि न्यायानेच व्हायला हवा. हा निकाल आपल्याला त्याच जबाबदारीची आठवण करून देतो.